शाळेला सुट्टी लागल्यानं आजीच्या घरी आलेल्या एका 4 वर्षांच्या चिमुकलीवर 65 वर्षीय नराधमाने अत्याचार केले आहेत। त्यानंतर दगडाने ठेचून तिची हत्या केली आहे। एवढंच नव्हे तर तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली झाकून ठेवलाय। भीमराव कांबळे असं नराधम आरोपीचं नाव आहे। या संपूर्ण प्रकार समोर आल्यावर नसरापुरातले ग्रामस्थ आक्रमक झाले। आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी ग्रामस्थांनी कालपासूनच आंदोलन सुरू केलं। काल रात्री ग्रामस्थांनी पोलिसांना घेराव घातला। एवढंच नव्हे तर रास्ता रोको आंदोलन केलं। आज सकाळपासून नसरापूरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलाय। ग्रामस्थांनी मोर्चा काढत पुन्हा एकदा आंदोलन सुरू केलं। स्थानिक आमदार शंकर मांडेकर आणि संग्राम थोपटेंनी आंदोलकांची भेट घेतली। त्यांनी आपला रोष व्यक्त केला तर कठोर कारवाईचं आश्वासन मग आमदारांनी दिले। आंदोलकांनी आदिती तटकरेंसोबत मग संवादही केलाय। ग्रामस्थांनी आंदोलन त्यानंतर मागे घेतलं, मात्र संतापाची भावना कायम। दरम्यान पोलिसांनी आरोपीला कोर्टात हजर केलंय। आरोपीला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तर काल हा अत्याचाराचा प्रकार आणि त्यानंतर हत्येचा प्रकार झालेला होता। त्यानंतर ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। पोलिसांना घेराव घालण्यात आला, रास्ता रोको झाला। ग्रामस्थांनी आज मोर्चा देखील काढला आणि मोर्चानंतर ग्रामस्थांनी आंदोलन केलं आणि कठोरात कठोर शिक्षा या नराधमाला व्हायला हवी अशी आग्रही मागणी केली।